देवता आणि देवता म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी। या नद्यांच्या जीवावरच माणूस जिवंत राहतो, संस्कृती फुलते। मग या नदीचे उत्तरदायित्व कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे ना। तर ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेली कित्येक वर्ष कृष्णा आणि वेण्णा नदींचा रथ उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो। मी सध्या वेण्णा नदीच्या काठावर उभा असून इथे समोरच कृष्णा नदी वाहते। त्या नदीच्या बरोबर संगमावर मी उभा असून काही मुलं संगमावर पाण्यात खेळताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही जीवमात्राला उपयोगी असते। मग त्या उपयोगी पडल्याचे कृतज्ञतेचे भाव म्हणून आपल्या जुन्या पिढ्यांनी त्यांच्या नावाने उत्सव सुरू केलेला आहे। तो उत्सव आहे कृष्णा वेण्णा रथ उत्सव। तर आता सध्या नदीच्या पात्राच्या शेजारी रथ सजावटीची तयारी सुरू असून आपण तिकडे जातोय। समोरच पवित्र असा शंखध्वनी होतोय, तुम्हाला तो आवाज ऐकायला येत असेलच। लोकांची भाविकांची बऱ्यापैकी गर्दी कृष्णा नदीच्या तीरावर झालेली असून पलीकडेच झाडाखाली रथ सजावटीची तयारी सुरू आहे। चला तर आपण बघूया रथाची सजावट। जुन्या काळातील याच पिढ्यांनी फेटेधारी धोतरवाल्या पिढ्यांनी या यात्रेची परंपरा सुरू केली। ती अजून तरी अबाधित आहे। इथून पुढचं काही सांगता येत नाही, पण सध्या तरी हे उत्सव साजरे होते आणि ही खरं तर धोतर आणि फेटा घालणारी शेवटची पिढी आपण बघतोय। जणू काय हे वैभव आहे। आज सकाळपासून संगमहोली गावात रथ उत्सवाचा माहोल तयार झाला। घराघरासमोर रांगोळ्या काढून रथ उत्सवासाठी अवघं गाव सज्ज झालं। तरुण मंडळाबरोबरच लहान मुलं आणि अबालवृद्ध सुद्धा कृष्णा नदीच्या पात्राकडे हळूहळू येऊ लागले। सकाळी 10:30च्या सुमारास रथ उत्सवासाठी सजून तयार झाला। कृष्णा माई की जय, वेण्णा माई की जय हा जयघोष सुरू झाला आणि जवळपास 100-150 युवक रथ ओढण्यासाठी सरसावले। खरे तर हा रथ माणसांच्या द्वारे ओढला जातो, त्यामुळे 100-150 युवक यासाठी लागतातच। दुमजली रथ अगदी वजनदार असून 150 माणसांची दमछाक होते। तरीही दमछाक होत असला तरी रथ ओढण्याचा उत्साह तसोभरही कमी होत नाही। गुलालाची मुक्त हस्ते उधळण करीत रथ कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर जातो, तेव्हा शंखध्वनी केला जातो। शंखध्वनीचा आवाज हा त्या वातावरणाला प्रसन्न करीत कृष्णामाईची जणू आरती गात असतो। तरुण मंडळ रथाचे चाक पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत असतानाच 100-150 युवक एका मोठ्या नाऱ्याद्वारे रथ
पोळी खेचत असतानाच पाण्याची मनसोक्त उधळण केली जाते. आपण पाहू शकता रथाची चाके केवढी भव्य आहेत आणि रथाची उंची. हा रथ दुमजली असून तो ओढण्यासाठी 100 ते 150 माणसांची आवश्यकता असते. पाण्यातून रथ नेणे अगदी सोपे वाटते तेवढे नसते, पण कृष्णामाईचा अंगाखांद्यावर खेळलेल्या लेकरांना आज वेगळंच बळ आलेलं असतं. पाण्याचा जलाभिषेक रथावर होतोच, पण सवंगड्यांच्या अंगाखांद्यावर पण पाणी उडवलं जातं. जुनं इथं रथ उत्सवात रंगपंचमीच आलेली असते. कृष्णेचं विस्तीर्ण पात्र सुद्धा या माहोलानं अगदी गजबजून गेलं असतं आणि इथं एक चैतन्याचं साम्राज्य पसरलेलं असतं. पाण्याचे हलके हलके तुषार अंगावर घेत असतानाच कृष्णामाईच्या पवित्र तीर्थानं अवघा परिसर आणि आबालवृद्ध पावन झालेले असतात. तुम्ही पाहू शकताय समोरचं हे दृश्य, रथ आणि रथावर होणारा हा जलाभिषेक आणि ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती. धन्यवाद.